मित्रांनो, मोदी सरकारच्या विरोधकांकडनं आपल्याला नेहमीच एक असा सूर दिसून येतो की मेक इन इंडिया जे आहे ते फेल झालेलं आहे किंवा आत्मनिर्भर भारत हे होणं शक्य नाही आहे आणि अजून सुद्धा भारत बऱ्याचशा गोष्टींवर दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की 1947 ते 2014 यामध्ये आत्मनिर्भर भारत हा शब्द भारताच्या शब्दकोशात का नव्हता? मित्रांनो, IIT, IIM सारख्या संस्था आपण तयार केल्या आहेत, परंतु ह्या IIT, IIM मध्ये ट्रेन झालेले जे तरुण पोरं आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन तिथे नोकरी करतात. बातम्यांमधनं आपण बघतो की मोठमोठ्या ज्या अमेरिकन कंपनीज आहेत त्याचे CEO भारतीय आहेत. परंतु मित्रांनो, ही एक लाज वाचण्यासारखी गोष्ट आहे. 2014 पासून हळूहळू भारतामध्ये चेंज यायला सुरुवात झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारताला आत्मनिर्भर होणं शक्य आहे का? जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, मॉडर्न वॉरफेअर आता खूप चेंज झालेले आहे. तुमच्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा पाहिजे, जे आपण इराणमध्ये बघतो आहे. टेक्नॉलॉजीचा इम्पॉर्टन्स वाढलेला आहे, ड्रोन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर तुमचे जे सप्लाय चेन्स आहेत, म्हणजे दुसऱ्या देशातून जे सामान येतं त्याच्यावर तुमचा कंट्रोल पाहिजे. तुमचं जे इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याची कॅपेबिलिटी वाढली पाहिजे, त्याचा स्पीड वाढला पाहिजे आणि एका प्रकारे कंटिन्युअस त्यांनी प्रोडक्शन तुमच्या शस्त्रास्त्रांचं दिलं पाहिजे. आता भारतात काय चेंज झालेलं आहे? भारत आता 2014 नंतर एक खूप मोठी इकॉनॉमी बनलेला आहे. आपल्या इंडस्ट्रीज वाढलेल्या आहेत, प्रायव्हेट सेक्टरचा भाग डिफेन्स प्रोडक्शन मध्ये वाढलेला आहे, टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झालेली आहे आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचं इंटेन्शन किंवा पॉलिसी चेंज झालेली आहे. डिफेन्स बजेट आपलं वाढलेलं आहे. DRDOच्या पॉलिसीज चेंज करून DRDOला एका प्रकारे रिस्पॉन्सिबल बनवण्यात आलं. IDEX हे 2018 मध्ये गव्हर्नमेंटने स्थापन केलं आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे स्टार्टअप्स आहेत किंवा MSMEs आहेत, हे डिफेन्स प्रोडक्शन मध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेऊ लागलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या या पॉलिसी बदलामुळे आपलं जे एक्सपोर्ट आहे, स्पेशली वेपन्स मध्ये, हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ब्रह्मोस मिसाइल्स. प्रायव्हेट सेक्टरच्या कॅपेबिलिटीज वाढलेल्या आहेत. एवढं सगळं असून सुद्धा आता डिफेन्स मॉडर्नायझेशन मध्ये मित्रांनो काय प्रॉब्लेम येतो? इंजिन्स आहेत किंवा जे महत्वाचे स्पेअर पार्ट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, हे अजून सुद्धा आपण दुसऱ्या देशांकडनं इम्पोर्ट करतो. जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचं पूर्ण ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला म्हणतात, म्हणजे ती टेक्नॉलॉजी आपल्याला मिळते हे अजूनही कम्प्लीट झालेलं नाहीये. याच्यानंतर खूपशा ज्या इंडिजिनियस सिस्टीम आहेत, ज्याला आपण भारतीय म्हणतो, त्यात सुद्धा असे बरेचसे पार्ट किंवा अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आहेत ज्या अजून सुद्धा दुसऱ्या देशाकडनं येतात. आता सप्लाय चेन बद्दल बोलायचं झालं, म्हणजे हे जे स्पेअर पार्ट दुसऱ्या देशांकडनं येतात ते अजून सुद्धा थोड्याशा धोकादायक आहेत. जर दुसऱ्या देशाने मनात आणलं तर ही सप्लाय आपल्याला थांबवू शकतो. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या मॉडर्न वॉरफेअर मध्ये कुठलाही देश, म्हणजे इव्हन अमेरिका पण असं नाहीये की जो पूर्णपणे स्वतःच्या जीवावर सगळ्या गोष्टी तयार करतो. म्हणजे अमेरिका म्हणा, रशिया म्हणा, ह्यांच्यामध्ये पण अशा काही टेक्नॉलॉजीज आहेत किंवा असे पार्ट्स आहेत जे दुसऱ्या देशांकडनं इम्पोर्ट करतात. उदाहरणार्थ बऱ्याचशा अशा चिप्स आहेत ज्या USA चायनाकडनं इम्पोर्ट करतो. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की डिफेन्स प्रोडक्शन मध्ये भारताने स्वावलंबी तर बनलंच पाहिजे, पण आपल्या ज्या सप्लाय चेन्स आहेत या सुद्धा आपल्याला कंट्रोल केल्या पाहिजेत. मित्रांनो, या सप्लाय चेन मध्ये पण धोका होऊ शकतो. उदाहरणार्थ असं म्हणतात की चायनाकडनं येणारे जे पार्ट्स आहेत म्हणा, चिप्स म्हणा किंवा छोटे छोटे अजून हत्यारांचे पार्ट्स म्हणा, ह्याच्यामुळे त्या हत्याराला किंवा भारताच्या सिक्युरिटी सिस्टीमला धोका होऊ शकतो. आपला डाटा शत्रूकडे जाऊ शकतो. त्यामुळे या सप्लाय चेनवर कंट्रोल करणं खूप जरुरीचं आहे किंवा अशा लोकांकडनं हे टेक्नॉलॉजी आपण घेतली पाहिजे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे मित्रांनो, प्रश्न असा आहे की आतामध्ये 2014 पासून भारतामध्ये चेंजेस झालेले आहेत, ते पुरेसे आहेत का, की भारताला अजून सुद्धा कष्ट करावे लागणार आहेत? मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक देश हा त्याच्या भूतकाळाशी नेहमी निगडीत असतो. 1947 पासून 2014 पर्यंत ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर पांघरून घालणं शक्य नाहीये. त्या चुकांबरोबरच आपल्याला जगावं लागणार आहे. मित्रांनो, आता आपण एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक देश हा आपल्या भूतकाळाशी निगडीत असतो. आता भूतकाळामध्ये काय झालंय, काय चुका घडल्यात, ह्याच्यावर आता तर काही करणं शक्य नाही. त्या चुकांवर पांघरून न घालता आपल्याला पुढे डेव्हलपमेंट करावी लागणार आहे. आता 1947 नंतरचा जर भारत बघितलं तर भारतामध्ये काय होतं? गरिबी होती, अन्नधान्य लोकांना मिळत नव्हतं, आपलं इंडस्ट्रीज नव्हत्या किंवा लोकांचं एज्युकेशन कमी होतं, आपल्याकडे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते पण कमी होतं. त्यामुळे त्या काळच्या सरकारांनी या सगळ्या
बाबींवर जास्त लक्ष दिलं. मित्रांनो, देशाची जी डेव्हलपमेंट असते ती नेहमी स्टेजेस मध्ये होते. पहिल्यांदा तुम्हाला स्वतःचा बेस तयार करावा लागतो, त्याच्यानंतर तुमची कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता डेव्हलप होते आणि त्यानंतरच कुठलाही देश एखादा सुपर पॉवर बनू शकतो. चायनाचं जर उदाहरण घेतलं तर हे आपल्याला स्पष्टपणे दिसून होतो. चायनाचा जो उत्कर्ष आहे तो काय एका रात्रीमध्ये झालेला नाहीये. हे जे त्यांचा जो उत्कर्ष व्हायला लागला तो साधारणपणे 1970 1980च्या काळामध्ये व्हायला लागला. त्यामुळे मित्रांनो आपल्याला असं दिसून येईल की कुठल्याही देशाचा उत्कर्ष हा इमिजिएटली होत नाही. त्याला वर्षानुवर्ष लागतात. सगळ्या लोकांना कष्ट करावे लागतात, विचारसरणी सारखी असावी लागते. त्याचबरोबर असं एक स्टेबल गव्हर्नमेंट असावं लागतं की जे गव्हर्नमेंट त्या देशाला त्या एका दिशेकडे घेऊन जाईल. त्यामुळे हा जो देशाच्या उत्कर्षाचा प्रश्न आहे तो केवळ एका रात्रीमध्ये किंवा केवळ काही 5-7 वर्षामध्ये सॉल्व्ह होण्यासारखा नाहीये. देशाच्या उत्कर्षाला कमीत कमी 40, 50, 60, 70 वर्षे लागू शकतात. मित्रांनो, आत्मनिर्भर भारत म्हणजे असा नाहीये की सगळी गोष्ट भारतातच बनल्या पाहिजे. म्हणजे ती एक आयडियल कंडिशन आहे, पण आजकालच्या जगामध्ये असं जरुरी नाहीये की सगळ्या गोष्टी भारतातच बनल्या पाहिजेत. ज्या इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज आहेत, जे इम्पॉर्टंट स्पेअर पार्ट्स आहेत ते मात्र नक्कीच भारतात बनले पाहिजे. उदाहरणार्थ तेजस एअरक्राफ्टचं जे इंजिन आहे ते भारतातच बनलं पाहिजे. त्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे जे पार्ट आपण दुसऱ्या देशांकडनं आणतो ते देश भरोशाचे असले पाहिजेत आणि ही जी सप्लाय चेन आहे ती आपल्याला सिक्युअर केली पाहिजे. केवळ उत्पादन करून मित्रांनो फायदा नाही आहे, त्याचबरोबर आपल्याला स्वतःचं डिझायनिंग करावं लागणार आहे. आपले जे वॉर रिझर्व्ह आहेत, अम्युनिशन आहे, यांचं प्रोडक्शन आपल्याला वाढवलं पाहिजे. मित्रांनो, छोटी लढाई आणि मोठी लढाई याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. छोट्या लढाईमध्ये तुमच्याकडे अम्युनिशन, शस्त्रास्त्रे, दारुगोळा कमी असेल तरी चालू शकतं, पण जर मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं तर हे सगळं अम्युनिशन किंवा जे मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत, ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर लागणार. त्यामुळेच त्याचं आपल्याला प्रोडक्शन पण वाढावं लागणार. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचे जे कारखाने आहेत ते कारखाने ड्युअल यूज पाहिजेत. म्हणजे तिथे सिव्हिलियन गोष्टी पण बनतात आणि त्याच वेळी जर गरज पडली तर तिथे अम्युनिशन किंवा शस्त्रास्त्रे किंवा दारुगोळा सुद्धा तयार होऊ शकतो. याचं एक खूप मोठं उदाहरण म्हणजे कोरोनामध्ये जे आपले कारखाने होते त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आपल्याला पीपी किट तयार करता आली. मित्रांनो, सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे भारत आत्मनिर्भर पूर्णपणे बनू शकतो का 2047 पर्यंत? आपण जर प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होऊ शकतो. जे खूप महत्वपूर्ण पार्ट्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर आपला स्वतःचा कंट्रोल पाहिजे आणि ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्या देशाकडनं आयात करू शकतो. आपण एका रात्रीमध्ये किंवा एका दशकामध्ये आत्मनिर्भर भारत नक्कीच होणार नाही, परंतु आता ज्या दिशेने भारत चालला आहे किंवा मोदी गव्हर्नमेंट आता ज्या दिशेने भारताला घेऊन चाललं आहे त्यामुळे 2047 पर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होऊ शकतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.